नॉर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे स्पर्धा परीक्षेला येणारी गणित बघत असतोय. तर मागच्या वेळी आपण मसावी कसा काढायचा ते बघितलं, आता आपण लसावी कसं काढायचं ते बघूया. तर आता बघा इथं गणित कोणतं आहे, तर 25, 75 व 100 या संख्येचा काय काढायचा, आपल्याला लसावी काढायचा. लसावी म्हणजे काय, लघुत्तम साधारण विभाजक. लसावी म्हणजे काय, लघुत्तम साधारण विभाजक. आता मी कसं लिहून घेणार, पहिल्यांदा लसावी काढण्यासाठी 25, नंतर 75, नंतर 100. आता बघा, मला अशी संख्या शोधायची की ज्यानं 25, 75 आणि 100 या तिन्ही संख्यांना भाग जाईल. तर मागच्या वेळी आपण मसावीमध्ये पण ह्या टाईपचंच गणित बघितलेलं आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही त्या आय बटनवर क्लिक करून मागचे व्हिडिओ सगळे बघू शकता. तुम्हाला प्लेलिस्ट ओपन होईल, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे गणित सोडवलेले आहेत. प्रत्येक गणित सोडवायचे जे युक्ती असतील किंवा ज्या सोप्या पद्धती असतील त्या आपण दाखवले. आता बघा 25, 75 आणि 100. आता बघा 25, 75 आणि 100 म्हणजे काय, 25च्या पाड्यामध्ये 75 आणि 100 आहे. तर 25 ते 75 आणि 25 चौक 100. मग मी काय करतो, डायरेक्ट 25 नामा घालतो. तुम्हाला जर 25चा पाडा जर नसेल तर ते कसं काढायचं ते पण मी दुसरी ते पद्धतीमध्ये घेतो. 25 एके 25, 25 ते 75 आणि 25 चौक 100. आता इथे बघा 3 आणि 4 आणि 1 यामध्ये सामायिक काय आहे का, तर सामायिक कोणताही नाही किंवा 3, 1 आणि 4 ला भाग जाईल असा कोणताही नंबर नाही किंवा असा कोणता नंबर नाही की ज्याने या तिन्हींना भाग जाईल. त्यामुळे 25 आहे तसं लिहून घ्यायचं. आता आपल्याला लसावी कोणता मिळणार बघा, लसावी. लसावी बरोबर हा 25 गुणिले हा 25, हा 1, 3 आणि 4 या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय असणार आहे आपला लसावी. म्हणजे 25 चौक 100 आणि हे किती 3 म्हणजे काय, 3 शिकायला आपला लसावी आला. कशाचा लसावी आला, 25, 75 आणि 100चा. आता बघा, समजा तुम्हाला 25चा पाडा माहित नाही तर कसं करणार तुम्ही, 25, 75 आणि 100 अशा वेळी सुरुवात करायची 5 पासून. 5 ची कसोटी काय आहे, तर 5 ची विभाज्यतेची कसोटी आहे की एकक स्थानी जर 5 जर आकडा आला किंवा 0 जर आला तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे काय, 5 5 25, 5 1 5 राहिले 2, 5 5 25, 25 5 5 ते 15, इथे किती येणार आहे, 13 येणार आहे. 75 5 5 1 5 2 5 5 25, तर इथे किती येणार आहे, 15 येणार आहे. 15 5 75 आणि किती येणार आहे, 5 2 10 0 20 येणार आहे. 20 5 100, 25 5 75. आता 5, 15 आणि 20 तर या संख्येला कशाने भाग जातो बघा, इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि इथं 0 आहे. म्हणजे परत 5 ने मी भाग घालू शकतो. म्हणजे 5 1 5, 5 3 15 आणि 5 चौक 20. तर 1, 3 आणि 4 ला भाग जाईल अशी कोणती संख्या आहे का, तर कोणतीही संख्या नाही. मग मी काय करणार, हे आहे तसंच ठेवणार. आता लसावी बघा कसं येणार आहे, लसावी बरोबर 5 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले 3 गुणिले 4. 5 5 25, 25 चौक 100 आणि 3 किती 300. त्रिकोण उत्तर काय आलं, 300. तर जर तुम्हाला 25चा पाडा पाठ असेल तर तुम्ही या पद्धतीने सोडवू शकाल. आणि जर तुम्हाला 25चा पाडा पाठ नसेल तर तुम्हाला 5 ची कसोटी वापरायला लागेल 2 वेळा आणि नंतर मग तुम्हाला लसावी मिळणार. तर लसावी आपला किती आला, 300 आला. तर बघा 25, 75 आणि 100 याचा लसावी आलाय 300. इथे आपलं गणित पूर्ण झाले. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया.